हॅलो स्टुडंट्स, तर आपण आज 6वी सायन्सचा लेसन नंबर 3 लेट सेपरेट द कंपोनंट्स याचा एक्सरसाइज बघतोय. त्यातलं पहिलं क्वेश्चन होता चूज द करेक्ट ऑप्शन. इन द मॅग्नेटिक सेपरेशन डॅश डॅश इज यूज. मॅग्नेटिक सेपरेशनमध्ये कोणती मेथड यूज केली जाते तर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. द सेपरेट स्मॉल स्टोन्स फ्रॉम पीट द डॅश डॅश मेथड इज युजफुल. गव्हामधून किंवा एखाद्या आपण ज्यावेळेस दळण करतो त्यावेळेस आपण त्याच्यामधून बारके बारके खडे बाजूला वेचून टाकतो, तर कोणत्या मेथडनी टाकतो तर हँड पिकिंगच्या मेथडने टाकतो. ठीक आहे. पुढं ॲलम डिझॉल्व इन वॉटर कॅन बी सेपरेटेड युझिंग द डॅश डॅश मेथड. ॲलम म्हणजे आपली तुरटी असते, ती जर आपण वॉटरमध्ये डिझॉल्व केली तर कोणत्या मेथडनी सेपरेट करू शकतो तर इव्हॅपोरेशनने. देअर इज अ डाऊट दॅट वॉटर इज मिक्स्ड विथ द मिल्क. जर पाण्यामध्ये दुधामध्ये पाणी मिक्स केलं तर त्यातनं पाणी आणि वॉटर जर आपल्याला सेपरेट करायचं असेल तर कोणती मेथड यूज करता येईल, तर कोणतीच मेथड यूज येऊ शकत नाही, कारण नॉट पॉसिबल बाय एनी ऑफ दिस मेथड. क्वेश्चन नंबर 2. स्टेट वेदर द ट्रू ऑर फॉल्स. इफ ट्रू देन इफ फॉल्स देन स्टेट व्हाय. चुकलं तर ते परत आपल्याला बरोबर पण करून लिहायचं आहे. ओके. द फिल्ट्रेशन मेथड इज यूज टू सेपरेट द सबस्टन्स दॅट आर नॉट डिझॉल्व्ड इन अ लिक्विड. हा काय आहे सेंटेन्स? ट्रू आहे. ओके. युजिंग मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑल मेटल्स कॅन बी सेपरेटेड फ्रॉम दी गार्बेजेस. गार्बेज म्हणजे कचरा. कचऱ्यामधून प्रत्येक मेटल सेपरेट करता येतील का आपल्याला? तर नाही करता येणार. का? कारण ते सगळेच मेटल जे असतात ह्या मॅग्नेटिक मटेरियल नसतात. जसं की आयरन असेल, निकेल असेल, कोबाल्ट असेल, हेच मेटल्स आपले मेटल म्हणजे हे आहेत की जे आपण काय करू शकतो, कचऱ्यामधून त्याला सेपरेट करू शकतो, कारण हेच लोखंड आपल्या ह्याला मॅग्नेटला काय करतात, अट्रॅक्ट होतात. द सेडिमेंटेशन मेथड इज यूज टू सेपरेट सॉल्ट फ्रॉम द सी वॉटर. सी वॉटरमधून जर आपल्याला मीठ सेपरेट करायचं असेल तर सेडिमेंटेशन मेथड वापरून चालेल का? तर नाही. म्हणजे हे सेंटेन्स काय आहे? फॉल्स आहे. मग सॉल्ट इज सेपरेटेड फ्रॉम द सी वॉटर बाय इव्हॅपोरेशन नॉट बाय सेडिमेंटेशन. जर सी वॉटरमधनं जर आपल्याला सॉल्ट सेपरेट करायचं असेल तर आपल्याला कोणती मेथड यूज करावी लागेल? इव्हॅपोरेशनची मेथड यूज करावी लागेल. ओके. पुढं 4. द विनोइंग मेथड इज यूज टू सेपरेट लाईट वेट डेब्रिज फ्रॉम द ग्रेन्स. ओके. ट्रू. कारण जेव्हा विनोइंग म्हणजे आपण सुपाने पाखडतो त्यावेळेस काय होतं, लाईट म्हणजे जो हलका हलका कचरा असतो तो सगळा काय होतो, हवेमधून निघून जातो. म्हणून त्यात सेंटेन्स काय आहे? ट्रू आहे. द डिकॅन्टेशन मेथड कॅन बी यूज टू सेपरेट 2 लिक्विड्स, 1 हेवी अँड 1 लाईट. ओके. हे पण काय आहे? ट्रू आहे. क्वेश्चन नंबर 3 काय दिलंय बघा. फॉर विच टाईप ऑफ मिक्सचर इज द फिल्ट्रेशन मेथड यूज अँड हाऊ. कोणत्या टाईपच्या मिक्सचरमध्ये आपण फिल्ट्रेशनची मेथड यूज करू शकतो आणि कसं? फिल्ट्रेशन इज द मेथड दॅट यूज टू सेपरेट अँड इनसॉल्युबल सॉलिड फ्रॉम अ लिक्विड. द लिक्विड पासेस थ्रू अँड द फिल्ट्रेशन अँड द सॉलिड रिमेन्स ऑन इट. जेव्हा आपण फिल्ट्रेशन पेपर वापरतो तेव्हा त्याच्यामधून जर आपण हे मिक्सचर पास आउट केलं तर खाली काय जाणार आहे, आपलं लिक्विड जाणार आहे आणि त्या ह्याच्यामध्ये फिल्ट्रेशन पेपरमध्ये काय राहणार आहे, तर सॉलिड रिमेन्स ऑन इट. सॉलिड पार्टिकल्स काय होणार आहे, वरती तसेच टिकून जाणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. हाऊ विल यू सेपरेट सॉडस्ट मिक्स इन अ कंटेनर ऑफ अ लिक्विड. जर ऑफ अ वॉटर, जर वॉटरमध्ये सॉडस्ट जर मिक्स झाले तर आपण काय करू शकतो, मग आपण काय करू शकतो, त्याला सेटल करावं लागेल. सेटल करून काय करावं लागेल, त्याच्या वरती जे पाणी थांबलेलं आहे, जे सेटल झालेलं ते वरचं पाणी आपल्याला काय करावं लागेल, बाजूला काढावं लागेल. यूज द डिकॅन्टेशन मेथड. सॉडस्ट फ्लोट ऑन अ वॉटर अँड पुअर द वॉटर स्लोली इन टू अनदर कंटेनर. जे वरती पाणी आहे किंवा सॉडस्ट आहे त्याच्यामधला जो कचरा आहे तो सगळा काय करणार आहे, आपण हळूहळू दुसऱ्या कंटेनरमध्ये ओतून काढणार आहे. क्वेश्चन नंबर 5. वाईल वर्किंग अ कार्पेंटर फाइंड्स दॅट आयरन नेल्स हॅव मिक्स विथ द सॉडस्ट. विच सेपरेट देम. Which different method can be carpenter use to separate them? Which of those method is easiest? जर कचऱ्यामध्ये किंवा मातीमध्ये कार्पेंटरची खिळे पडलेले तर तो कार्पेंटर कसा काढेल, एकतर हँड पिकिंग मेथडनी काढेल किंवा मॅग्नेटिक सेपरेशन काढेल. पण ह्या दोघांमधला सगळ्यात इझिएस्ट वे कोणता आहे तर मॅग्नेटिक सेपरेशन. इझिलीपणे मॅग्नेट फिरवला की त्यातले सगळे जे लोखंडाचे खिळे आहेत ते सगळे काय होणार आहेत, मॅग्नेटला चिकटणार आहे. म्हणूनच मॅग्नेटिक सेपरेशन, बिकॉज मॅग्नेट अट्रॅक्ट द आयरन नेल बट नॉट द सॉडस्ट. सॉडस्ट काय अट्रॅक्ट होत नाही, आयरन नेल त्याला अट्रॅक्ट होतं, म्हणून इझिली काय करणार आहे, आपण सेपरेट करू शकणार आहे. क्वेश्चन नंबर 6 मी डायरेक्टली याच्यामध्ये स्टिक करून दिलेलं आहे. ऑलरेडी बुकमध्ये हे दिलं होतं डिकॅन्टेशन.
ही आहे सेडिमेंटेशन. ह्या मेथड्स आपल्याला फक्त शोधायचे त्याच्यामध्ये. हँड पिकिंग मेथड, ओके, विनोईंग मेथड, सिविंग. आता हे जे आहे हे उलटं करायचं. मॅग्नेटिक सेपरेशन, ओके. पुढं इव्हॅपोरेशन, फिल्टरेशन अँड चर्निंग मेथड. ठीक आहे. इथं आपला लेसन नंबर 3चा एक्सरसाइज पूर्ण झालेला आहे.